रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आज रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीची बैठक संपन्न झाली। यामध्ये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मुस्ताक बाबा यांची निवड करण्यात आली। यावेळी अनीस पठाण, खुदूस भाई फारुकी, शमशेर खान, रफीक दफेदार, खाजाभाई शेख, हसन शेख, अजित शेख, सय्यद हबीब, हसीन शेख, अफजल चौधरी, प्रकाश जाधव, शिरीष चिखलकर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्ष चालवत असताना या बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व जाती धर्माची माणसं जोडली जावी, सगळ्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना स्थान मिळालं पाहिजे, यासाठी विविध जातीच्या धर्माच्या आघाड्या आठवले साहेबांनी या आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केल्या। महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे मराठा आघाडी, मारवाडी आघाडी, मातंग आघाडी, चंपकर आघाडी आणि अशा अनेक आघाड्या, युवक आघाडी, महिला आघाडी, अशा अनेक आघाड्या कार्यरत आहेत। त्याबरोबर आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील, या देशातील असंख्य मुस्लिम समाज रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या विचार घेऊन आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आलेलं आहे। गेली 50 वर्ष म्हणजे सतत आठवले साहेबांच्या नेतृत्वावर अनेक मुस्लिमांनी विश्वास ठेवून काम केलेलं आहे। त्यामुळं मुस्लिम अल्पसंख्याक आघाडी सुद्धा आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड ताकदीने काम करत आलेले आहे। मुस्लिम समाजाच्या अनेक प्रश्नासाठी आठवले साहेबांनी आंदोलन केलेले आहेत आणि त्यामुळे साहजिकच मुस्लिम समाजाचा सुद्धा आठवले साहेबांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे। त्या मुस्लिम अल्पसंख्याक आघाडीची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आज आम्ही आपल्या पत्रकार मित्रांना बोलवलेलं आहे। गेली 2 तास याच पत्रकार संघामध्ये मुस्लिम आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक ही संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये एकमताने आठवले साहेबांनी जो आदेश दिलेला आहे, आठवले साहेबांच्या आदेशानुसार जे नाव आलेलं आहे, रिपब्लिकन पक्षाचे अत्यंत जुने जाणते कार्यकर्ते, रिपब्लिकन पक्षामध्ये गेली 50 वर्षापासून काम करत असणारे, भारतीय दलित पॅंथरपासून ते आज रिपब्लिकन पक्षामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले मुस्ताक बाबा यांची रिपब्लिकन पक्षाच्या मुस्लिम अल्पसंख्याक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये मी त्यांना महाराष्ट्र प्रदेश मुस्लिम अल्पसंख्याक आघाडीचा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती जाहीर करत आहे। ही आपण कार्यक्रमामध्ये करावी आणि त्याचबरोबर दुसरे महाराष्ट्र कमिटीचे या महाराष्ट्र प्रदेश मुस्लिम आघाडीचे सरचिटणीस म्हणून खाजाबाई शेख हे पिंपरी चिंचवडला राहतात, त्यांची सुद्धा या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेने जाहीर त्यांची नियुक्ती करत आहे। याप्रमाणे या पत्रकार परिषदेला बाबा तर निश्चित बोलतील, परंतु निश्चित मुस्लिम प्रश्नासंदर्भामध्ये मुस्लिमांच्या झोपडपट्ट्या असतील, या मुस्लिमांच्या मजिदीचे प्रश्न असेल, मुस्लिमांच्या हक्काचे प्रश्न असतील किंवा इतकंच नाही तर गोवंश हत्येच्या प्रश्नासंदर्भात सुद्धा आठवले साहेबांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे। त्यामुळं मुस्लिम समाजाचे अनेक कार्यकर्ते या रिपब्लिकन पक्षासोबत कायम जोडलेले आहेत। रिपब्लिकन पक्षाची मुस्लिम अल्पसंख्याक आघाडी गेली 40 वर्ष कार्यरत आहे आणि त्यामुळं तुमचे अध्यक्ष म्हणून मुस्ताक बाबा काम करतील हे निश्चितपणे आहे। या पत्रकार परिषदेला मुस्ताक बाबा यांच्या सोबतच रिपब्लिकन पक्षाचे सोहेल शेख आणि आजच्या ज्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली खुदूसभाई फारुकी, हे रिपब्लिकन पक्षाचे अत्यंत जुने जाणते नेते खुदूसभाई फारुकी याने अनेक आंदोलनामध्ये आठवले साहेबांना साथ दिली। ते खुदूसभाई फारुकी यांच्या अध्यक्षतेखालीच मुस्ताक बाबा यांची आपण निवड केलेली आहे। म्हणजे खुदूसभाई फारुकी, सोहेल शेख, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष रफीक दफेदार, महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे सरचिटणीस खाजाबाई शेख
मुंबईचे माजी अध्यक्ष हसन शेख व झोपडपट्टीचे संघटक सिद्धार्थ कासारे मुंबईचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आमचे. त्याबरोबर या पत्रकार परिषदेला आत्ताच पत्रकार परिषद सुरू होता मुंबईचे आमचे लाडके अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे या ठिकाणी आलेले आहेत. रफिक कपडेदार हे महाराष्ट्राचे आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. खाजाबाई शेख हे सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे. हसन शेख माजी अध्यक्ष आहेत. अजित शेख हे आमच्या पक्षाच्या वाहतूक आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. ते या ठिकाणी अजित हे उपस्थित आहेत. सय्यद हबीब हे युवकांचे नेते मुस्लिम आघाडीचे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हसीब शेख हे पुण्याचे आमचे शहर अध्यक्ष आहेत हे उपस्थित आहेत. अफजल चौधरी हे आमच्या पक्षाचे नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर दक्षिण मध्य मुंबईचे आमचे सरचिटणीस अनिस पठाण हे या ठिकाणी उपस्थित. अनेक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही मुश्ताक बाबा यांची महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून मुस्लिम अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करीत आहेत. आणि त्याबरोबर खाजाबाई शेख यांची महाराष्ट्र सरचिटणीसपदी नियुक्ती करत आहे असं आपल्या पत्रकारांना जाहीर असावं. जय भीम जय भारत. आपल्याला काय आता मुश्ताक बाबा बोलतील त्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारावे. मैं मुश्ताक बाबा 1972 से दलित सेंटर का कारोबार करते आ रहा हूँ और आज रिपब्लिकन पार्टी बैंक इंडिया में और आज अठुले साहब के आदेश के मुताबिक और जिन्होंने हमारे लिए परिश्रम किया गौतम भाऊ सोनू ने हमारे महाराष्ट्र के सरचिटनीस इनके आदेश से मुझे जो आज सम्मान मिला मैं इसके लिए मैं सभी कार्यकर्ताओं का अभिनंदन करता हूँ। और हमारे से जितना होगा भारत जोड़ने का काम, भारत जोड़ने का जो काम है वो हम करेंगे। दुख इस बात का होता है कि कहीं भी हमारा मुस्लिम बच्चा अगर कहीं कोने पे काने पे खड़ा होता है तो उसको टेररिस्ट करके घोषित करते हैं, उसके ऊपर केस डाला जाता है। इसके लिए मैं शासन से मांगनी करता हूँ कि ये नहीं होना चाहिए। दूसरी बात, दूसरा सवाल एक हमारे देश के अंदर कोड बोलता है और हमारा 3 मिनट का टाइम रहता है अजान का, अजान बंद करो। तो हमारी भारत सरकार से और महाराष्ट्र शासन से अपील है कि हम सभी धर्म को मानने वाले लोग हैं, यहाँ एकता रहना जरूरी है। हम इस भारत के नागरिक हैं और एक माँ के बच्चे के जैसा रहना चाहते हैं, हमें भी रहने दीजिए और आप भी रहिए। ये हमारा शासन से और आप लोगों से अपील है कि आप हमारे पड़ोसी जो है पहले उनका ध्यान रखो, अपने परिवार का ध्यान रखो। हम एक माँ के बच्चे, इस तरीके से हमें चलना चाहिए। अठुले साहब का आदेश है कोने कोने में। आज हमारे अठुले साहब ने जो मुस्लिम समाज को 1972 से लेकर आज तक जो न्याय दिया है जगह जगह जाके, इसके लिए हम अठुले साहब के एक जबान पे हम लोग जुड़े हुए, हमारा यही कहना है। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साहजिकच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आणि अजित दादा यांच्या राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे रिपब्लिकन पक्ष महायुती सोबत येणाऱ्या महानगरपालिका व स्थानिक संस्था लढवल्या जातील। लवकरच या संदर्भामध्ये महायुतीच्या नेत्यांबरोबर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे। ऐकी आम्ही समाजाला महत्व दिले आहे त्यावेळेला तो निर्णय होईल, परंतु सध्या तरी आम्ही आता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे आमची महायुती आहे आणि महायुती सोबतच आम्ही महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवणार आहोत। केंद्रीय मंत्री जो है हमारे अठुले आदरणीय अठुले साहब, हम उनके साथ में ये बात सही है, लेकिन फिर भी मुसलमानों को टारगेट किया जाता है, इस बात को ध्यान रखना है। और हम शासन से अपील करते हैं, कोड का हम लोग स्वागत करते हैं, कोड के खिलाफ हम लोग नहीं जाएंगे,
लेकिन हम लोग कोर्ट के खिलाफ नहीं जाने के बाद भी हमारे ऊपर आज जुल्म होता है, हमारे माइनॉरिटी के लोगों के ऊपर। तो इसलिए हमको ठेस होता है। कोई भी उड़ता है, किसी का सहारा ले लेता है, मस्जिद के खिलाफ क्रिएट सोमाया जैसा आदमी गली गली में जाके मतलब वो मस्जिद के खिलाफ जाके अगर राज कर लेता है, तो उस तरीके से थोड़ा सा हम लोगों को अफसोस होता है इस बात का कि वो भी हमारे साथ में हमारी रीति है, रीति होने के बाद भी हमारे साथ ऐसा होना नहीं चाहिए। तो मैं आपसे, हम कोर्ट का स्वागत करते हैं, कोर्ट का इसलिए स्वागत करते कि कोर्ट के खिलाफ हम लोग जाते नहीं, कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इस कानून को बनाया और उस कानून के खिलाफ हमने जा नहीं सकते। इसलिए हमको भी न्याय मिलना चाहिए, हमारा पड़ोसी जो है उसका भी न्याय मिलना चाहिए, उसका भी भजन होना चाहिए, हमारे भी प्रार्थना होना चाहिए। हम ऐसा मानने वालों से रिपब्लिकन पक्षाने सतत भारतीय दलितांतरपासून आणि तो रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांचा पक्ष आहे, संविधानावर चालणारा पक्ष आहे, संविधानकर्त्याचा पक्ष असल्यामुळे आम्ही कुठल्याही जाती धर्माचा आदर केलेला आहे। त्यामुळे जसा दलित समाजावर अन्य अत्याचार होतात तसे मुस्लिम समाजावर अन्य अत्याचार झाले तर आठवले साहेब स्वतः तिथे धावून जातात, तिथे मोर्चे आंदोलन प्रसंग वेळ आला तर मोर्चे आंदोलन करतात, संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारतात आणि निश्चित पद्धतीने त्यांचा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या काय ज्या धार्मिक मागण्या आहेत त्या सुद्धा आम्ही कधीच देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी सुरुवातीलाच सांगितलं की गोवंश हत्याबंदीच्या कायद्याच्या विरोधात सगळ्यात प्रथम जर रस्त्यावर कोण आले असेल मुंबईमध्ये तर रिपब्लिकन पक्ष आणि आठवले साहेब आले। त्यामुळे आठवले साहेब कायम आणि झोपडपट्टीच्या प्रश्नावर आमचा संघर्ष असल्यामुळे झोपडपट्टीमध्ये मुस्लिम सगळ्या प्रांताचे सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्या झोपडपट्टीवर न्याय मिळावा ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। त्या दृष्टीने आम्ही काय इतर सगळ्या समाजाच्या सोबत असताना मुस्लिम समाजाला सुद्धा आम्ही संरक्षण दिलं आहे। परंतु पत्रकार मित्रांनी हे सुद्धा पाहिलं पाहिजे की कोणी त्यांना कार्ड दिलेलं आहे, कोणी आधार कार्ड दिलेलं आहे। आपण जरा बातमी छापा ना जरा चांगली की ज्यांनी त्यांना कार्ड दिलेले, ज्यांनी त्यांना खोटी पेपर बनवायला मदत केलेली आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करायला सांगा। आमची पहिल्यापासून मागणी आहे। अधिकारी वर्ग भ्रष्टाचार करून बांगलादेशी असेल किंवा रोजगाराचं कार्ड देत असेल चुकीचं आहे आणि हा देश भारताचा भारतवासियांचा देश आहे। आम्ही बांगलादेशीला आम्ही ना थारात येत ना रोजगारा थारात येत, त्यामुळे भारत देशवासियांच्या बाजूने आम्ही आहोत। रिपब्लिकन पक्ष भारत देशवासियांचाच आहे। परंतु जी कार्ड देणं, आधार कार्ड करणं, रेशन कार्ड देणं हा जो काही अधिकारी पैसे खाऊन जे करतात त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे निश्चितपणे अल्पसंख्याक आघाडीचे मुस्लिम आघाडीचे जे निवडून येतील अशा उमेदवारांना ते आमची आघाडी मागते तितके आम्ही त्यांना म्हणजे त्याप्रमाणे त्यांच्याकडे निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे आणि मुस्लिम विभागामध्ये जर आम्हाला निश्चितपणे जागा मिळाली गेल्या वेळेला सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 7 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिली होती आणि सगळे या मलबार या साईडला ते उमेदवार होते आणि आमच्या म्हणजे असं आहे की आम्हाला जागा मिळत आम्ही 7च्या 7 उमेदवार मुस्लिम केले होते। आम्ही भेटते असं काय नाही, आम्ही उद्या देणारच आहोत। महानगरपालिकेला आम्हाला महायुतीमध्ये ज्या जागा सुटतील त्या योग्य प्रमाणामध्ये मुस्लिमांना मुस्लिम कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी देणार निश्चितपणे। जी युती महायुती बरोबर आहे, महायुतीमध्ये आम्ही आहोत। भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचे राष्ट्रवादी यांच्या बरोबर आमची युती आहे। त्यामुळे साहजिकच एमआयएम असेल, समाजवादी असेल हे यांच्या विरोधात आम्ही असणार आहोत आणि निश्चितपणे महायुतीच्या सोबत राहून त्यांना विरोध करून आम्ही आमचे उमेदवार महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत करणार आहोत। समाजाचा फायदा झालेला आहे आणि अनेक मुस्लिम वस्त्यांमध्ये काय रिपब्लिकन पक्षाला मुस्लिमांचं मतदान मिळालेलं आहे, कारण मी काही वस्त्यांमध्ये मुस्लिमांच्या प्रश्नावर रिपब्लिकन पक्षाचं काम आहे। अनेक वस्त्यांमध्ये मुस्लिम कार्यकर्ते आमचे पॅरेंट बॉडीमध्ये जसं अनिल पटेल आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत, ते अनेक ठिकाणी पॅरेंट बॉडीमध्ये आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं चांगलं काम आहे अनेक वस्त्यांमध्ये। त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिकेला मुस्लिम समाजाचं मतदान रिपब्लिकन पक्षाला करेल मानतात मुस्लिम समाज। जर सत्ताधाऱ्यांकडून काय थोडंसं चुकीचं किंवा काय जर एखादी गोष्ट झाली तर आठवले साहेबांच्या मध्यस्थीने न्याय मागण्याचा प्रयत्न करतात। आठवले साहेब निश्चितपणे मध्यस्थी करतात आणि मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मुस्लिम समाजाचा आठवले साहेबांवर काय विश्वास आहे। जरी आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जरी असलो तरी मुस्लिम समाजाचा आठवले साहेबांवर विश्वास चांगल्या ताकदीने आहे, हे अनेक वेळा दिसून आलेलं आहे। आपलं सर्वांचे मनस्वी आभार, धन्यवाद। आपण आमच्या नवीन कार्यकारिणीला चांगल्या प्रकारे प्रसिद्ध कराल अशी अपेक्षा। धन्यवाद। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता